नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शतं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिष्यम् श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रोटकं वार्तिककारमन्यादस्मद्गुरुं सन्ततमानतोषि श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहं गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा त्यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाचं हे 7वे प्रकरण अज्ञानखंड म्हणून सुरू आहे। योगायोगाने आता शेवटी या प्रकरणामध्ये ज्ञानोबांनी अज्ञानाचं खंडन सुरू केलेलं आहे। मध्ये मध्ये आता आत्म्याचं स्वरूप सांगितलं त्यांनी। हे आत्मस्वरूप सांगत असताना आता ज्ञानोबा आपल्याला अज्ञान जगामध्ये कसं नाहीये, सर्वत्र ज्ञानच ज्ञान आहे कसं ते सांगून राहिले। तेव्हा अज्ञान आहे असे म्हणणारे जे लोक आहेत त्यांना उत्तर देत आहेत ज्ञानोबा। आणि या दोषी कोणाशी उभी आहे ज्ञानोबा सांगत होते की आणि अज्ञान म्हणणे स्फुरतसे अर्थपणे आणि अज्ञान म्हणणे स्फुरतसे अर्थपणे आता हेची ज्ञान कोणी मानजेना
आणि आता हेच ज्ञान कोणी मानले ना. ज्ञान म्हणतात, अहो अज्ञानवादी लोकांनो, तुम्ही अज्ञान जे म्हणतात, अज्ञान हा शब्द म्हणण्यात आणि त्या शब्दाचा अर्थ करण्यामध्ये सुद्धा ज्ञानच आहे. तुम्हाला कसं कळलं की अज्ञान आहे? म्हणजे अज्ञान करण्यासाठी सुद्धा ज्ञानाची गरज केली. आता सांगा बरं, समजा आपल्याला काही कळलं नाही, समजत नाहीये, पण कळत नाहीये, समजत नाहीये, हे सुद्धा ज्ञानामुळेच आपल्याला समजतं ना. मला कळत नाही बघा, आहे ना. म्हणतात, अरे तुमचं अज्ञान सुद्धा तुम्हाला ज्ञानामुळेच कळतं. बर, वास्तविक अज्ञान नाहीये ते, म्हणा त्याला तुम्ही अज्ञान, परंतु त्या तुमच्या अज्ञानाचा आश्रय ज्ञानावर आहे. ज्ञानावर ते तुमचं अज्ञान टिकलेलं आहे. त्याला बैठकीला त्याच्या खाली जर ते ज्ञान असेल तर तुमचं अज्ञान कुठं जाईल? असं ज्ञान म्हणतात, अज्ञान कळण्यासाठी सुद्धा ज्ञानाचीच आवश्यकता आहे, आत्म्याची आवश्यकता आहे. आत्मा ज्ञान आहे. आत्मा नसेल शरीरामध्ये तर कोणाला कळेल ज्ञान आणि अज्ञान? तेव्हा हा ज्ञानमय आत्मा आपल्या देहात आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळं कळतं. आता ही 280 गोष्टी येते. या 280 मूवीमध्ये ज्ञान सांगतायत, असो हे असो, आता तुमचं जे म्हणणं अज्ञाने असो, हे आत्मराजे आपण ते जेणे तेजे, हे असो, आत्मराजे आपण ते जेणे तेजे, आपणच देखीजे बहुवे परी, आपणच देखिये बहुवे परी. जरूर आपल्याला असं सांगलेले, हा जो आत्मा आपल्या देहामध्ये आहे ना, हा आत्मराज, हा आत्मदेव आपल्या देहामध्ये असलेला, हा स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशित होतो, स्वतःच्या ज्ञानाने ज्ञानमय होतो आणि तोच त्या सगळ्या जगाला ज्ञान देतो. त्याचं जे ज्ञान आहे ते म्हणजे तेज आहे, प्रकाश येतो, ज्ञानाचा प्रकाश आहे. ज्ञान प्रकाश म्हणजे चैतन्य प्रकाश. हा जो चैतन्याचा प्रकाश सगळ्या ठिकाणी पसरलेला आहे, त्याच्यामुळेच हे जगाचं सुद्धा ज्ञान आम्हाला होत. कल्पना करा, आपण एखाद्या मेलेल्या माणसापुढे आपण फोटोचा अल्बम ठेवला. या फोटोमध्ये नाना प्रकारचे फोटो आहेत, सगळ्या प्रकारचे फोटो आहेत, आणि त्या मेलेल्या माणसाला आपण दाखवतो आणि बघले हे सगळे नाना प्रकारचे फोटो पाहून जातात. आता त्या माणसाला त्या फोटोचं ज्ञान होईल का? जर त्याच्यामध्ये आत्मतत्व नसेल, मेलेला असेल तो. तात्पर्य हे फोटो काय आणि या ज्यांचे ते फोटो घेतलेले आहेत त्या वस्तू काय? फोटो करून म्हणजे त्या वस्तूंचेच फोटो घेतलेत ना, म्हणजे हे फोटो करणं किंवा त्या वस्तू करणं आता हे आत्म्यामुळे शक्य नाही. आत्मा आहे म्हणून तर आपण तीर्थयात्रा या प्रकारचे प्रवास करतो ना. किंवा जगामध्ये आत्माच पसरलेला असल्यामुळं आणि तो आत्मा आपल्याला ज्ञानाच्या रूपाने प्रकाशित होत असल्यामुळे तो कळतो आपल्याला
त्याच जगाचं ज्ञान आम्हाला होतं, जगातल्या वस्तूंचं ज्ञान आम्हाला होतं, तेव्हा तो ज्ञानमय आहे आणि त्या ज्ञानमय आत्म्याने आम्हाला सगळ्या जगाचं ज्ञान होतं. हे ज्ञान आपल्याला समजले. जगाचं ज्ञान होण्यासाठी जगामध्ये ज्ञान आहे, कारण ते जे चैतन्य पसरलेलं आहे ते सुद्धा आत्म चैतन्य आहे, ते सुद्धा ब्रह्म चैतन्य आहे. आणि त्या चैतन्याने म्हणजे ज्ञानानेच आपल्याला ज्ञान होतं. ज्ञानाने ज्ञान होतं, अज्ञानाने ज्ञान होत नाही. तेव्हा हे अज्ञानवादीने हे सगळं जगत म्हणजे अज्ञानाचं कार्य आहे, हे अज्ञान हे सगळं निर्माण झालेलं असं म्हणू नका. जे जे आहे ते सगळं ज्ञान आहे असं. तेव्हा अशा प्रकारे आपणची देखील जे बहुमय करी तो आत्माच आपल्याला अनेक प्रकारांनी पाहत असतो. तो अनेक प्रकारे त्या करणाराही तोच आहे, त्या प्रकारामध्ये तोच लपलेला आहे आणि त्याच्यामुळेच इतरांना ज्ञान होत. असा हा जो आत्मा आहे त्या आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान नाही, आणि आत्म्याच्या ठिकाणी जर ज्ञान नसेल तर ज्या ज्या वस्तूमध्ये आत्मा आहे किंवा अज्ञान कसं असेल. मग जर आपल्या आत्म्यामध्ये अज्ञान नाहीये तर ज्या ज्या वस्तूमध्ये आत्मा आहे त्या त्या वस्तूमध्ये अज्ञान कसं राहील मग, असं ज्ञानोबा विचारतात. तेव्हा अज्ञानाला स्थान नाहीये. अज्ञान हा ज्ञानाजवळ राहणारा कुठलाही प्रकार नाही असं ज्ञानोबा सांगतात. सगळ्या प्रकारच्या दृश्यांमध्ये, दृष्ट्या स्वरूपामध्ये, दर्शनांमध्ये, सगळ्या त्रिपुट्यांमध्ये ते आत्मतत्वच भरलेलं आहे असं ज्ञानोबा आपल्याला सांगतात. 281 मिळते. या 281 ओळीमध्ये ज्ञानोबा सांगणारे निर्वाचिताचे झावळे, निर्वाचिताचे झावळे तेची की नाहे डोळे, निर्वाचिताचे झावळे तेची की नाहे डोळे, डोळ्या पुढे मिळे ते चितया, डोळ्या पुढे मिळे ते चितया. ज्ञानोबा आपल्याला असं सांगतात, निर्वाचिता, निर्वाचिता म्हणजे विचार केला. निर्वाचन करणे म्हणजे चांगला विचार करून बघा. चांगला जर विचार केला तर जे झावळ म्हणजे जे आपल्याला कळत नाही जे ते राहत नाही. चांगला विचार केला तर आपल्या डोळ्यापुढे जे आपल्याला कळत नाही असं वाटतं ते त्या ज्ञानापुढे टिकत नाही असं ज्ञान. निर्वाचिता जे झावळे तेची की लाहे डोळे, तेच डोळे लाहे म्हणजे त्याला सुद्धा दृष्टी प्राप्त होते, त्याला सुद्धा ज्ञानामुळे प्रकाश मिळतो. जे कळत नाही तुम्हाला ते सुद्धा पुढे कळत का. समजा आज आपल्याला काही गोष्टी कळत नाही, आपण म्हणतो शाळेमध्ये कॉलेजमध्ये आम्हाला हे कळत नाही बा, ठीक आहे, पण ते अज्ञान समजू नका. कारण कळण्यापुढे ते टिकणार नाही. तुमचं न कळणं, कळण्यापुढे न कळणं टिकत नाही. हे तर खरं आहे ना. माणसाच्या ज्ञानापुढे ते जे तुमचं अज्ञान आहे न कळणं ते टिकत नाही. कारण ते कोणाला तरी कळलेलंच आहे ना. तुम्हाला आता कळत नाही म्हणून ते अज्ञानच आहे. शिक्का देऊन टाकला त्याला अज्ञान. अरे बाबा, ते जर
असं अज्ञान असतं तर मित्रांना का बरं कळलं नाही? मग ते तुझ्या प्राध्यापकाला, शिक्षकांना किंवा घरातल्या लोकांना कसं कळलं? ते त्यांना ज्या तिथे कळलेलं आहे त्या तिथे न कळण्याच्या स्थितीतलं ज्ञान नाही. त्याला अज्ञान होऊ नका तुम्ही. तुमच्या न कळण्यामध्ये कुठला तरी अडथळा आहे, प्रतिबंध आहे, त्यामुळे आता ते तुम्हाला कळत नाही. काहीतरी अडथळा आला की दिसत नाही आपल्याला, त्याच्याला की नाही. डोळ्यांपुढे जर समजा आपल्याला काही झापड आली, पडळ आलं, टीका आली, दिसत का डोळ्याला? याचा अर्थ काय? याचा अर्थ काय की जर दिसत नाहीये तर मग अज्ञान हे अंधारच आहे का? तात्पर्य असं आहे की जे आपल्याला कळत नाही असं तुला वाटतं ते न कळणं हे अज्ञान समजू नको, कारण तेही तुला कळेल. परंतु त्यासाठी जे अडथळे आलेले आहेत तुला न कळण्यासाठी ते जायला पाहिजे, तरच ते तुला कळतं. आणि ज्यांना तू म्हणतो की जे मला असं कळत नाही म्हणून अज्ञान आहे, हे जर अज्ञानच असेल तर मग ज्यांना कळले हे त्यांना कसं कळलं? तेव्हा या जगामध्ये न कळण्यासारखं म्हणजे अज्ञान म्हणून जे काही आहे ते मुळीच नाहीये असं ज्ञान म्हणतात. अज्ञान नावाची गोष्टच नाहीये, कारण ध्यानापुढे ते टिकत नाही. तुमचं न कळणं आत्म्याच्या ज्ञानापुढे टिकणार नाही. म्हणून आत्म्याचे जे डोळे आहेत ते चांगल्याच जाणवा. निर्वाचिता जे धावळे ते शिकील आहे डोळे. जे धावळं जे तुम्हाला आता दिसत नाही असं म्हणतात तेच त्याला डोळे प्राप्त म्हणजे ज्ञान प्राप्त. ते ज्ञानाने तुला दिसायला लागेल. तेव्हा आता तू नाराज होऊ नको किंवा तू त्याला असं नाव ठेवू नको अज्ञानी. डोळ्यापुढे मिळे ते चितया, तुझ्या डोळ्यापुढे तेच तुला प्राप्त होईल. फक्त त्याला काही कालाचा अवधी लागतो. अगदी लहानसं पोरग, छोटस पोरग आहे, आणि जर तुम्ही त्याला म्हटलं की गीतेतला श्लोक वाचले तू किंवा या गीतेतल्या या शब्दाची तू माहिती सांग, आता त्याला त्याच्या वयाच्या मनाने त्याचा जो प्रगल्भपणा आहे, त्याचं जे तेज फाकणं आहे ते आपल्याचं, त्याला काही वेळ लागणार आहे. ही स्थिती त्याला प्राप्त जेव्हा होईल त्यावेळेला तोच मुलगा तुला ते गीतेचं सांगेल. म्हणून त्या मुलाने जर म्हटलं तर गीता अज्ञान आहे सगळं, आता त्याच्या दृष्टीने त्याला ते कळतच नाही, तर म्हणेल ना पण बाबा रे गीता का अज्ञान आहे का? जर सगळ्या जगाला ज्ञान देऊन देणारी स्थिती आहे तर ती अज्ञान स्थिती असेल. म्हणून आमच्या अज्ञानाच्या कल्पना ज्या आहेत ना त्या अशा आहेत की आम्हाला जे कळत नाही ते सगळं अज्ञान, आम्हाला जे खरं वाटत नाही ना ते अज्ञान. तुला खरं वाटत नाही, तुला तसं दिसतं, तुला तसं वाटतं म्हणजे ते अज्ञानच आहे असं ते म्हणत होते. तेव्हा अज्ञानाची व्याख्या अशी करता येत नाही. बरं, म्हणून म्हणतात अरे जर जग अज्ञान आहे, हे जगाचं जे स्वरूप आहे ते अज्ञानाचं कार्य असं लोक म्हणतात. जग जर अज्ञान आहे तर मग ते तुम्हाला कळतं कसं, समजतं कसं, जगाचे व्यवहार कसे होतात, जगामध्ये आपले सगळे व्यवहार चाललेत ना, प्रपंचाचे संसाराचे सगळे व्यवहार ते जगातच चाललेत आपले. आणि जर सगळे व्यवहार तुमचे चालतात तर तुम्हाला कळल्याशिवाय चालतात का? झोपेमध्ये व्यवहार करता का तुम्ही? म्हणजे तुम्हाला जगाचं ज्ञान आहे होतं, आणि जसं ते जगाचं ज्ञान प्रकाशित होतं आत्म्यामुळे तस त्याला
ज्ञानच म्हणायला पाहिजे, ते अज्ञान नाही असं ज्ञान आपल्याला समजावं. जगाचं ज्ञान होण्यासाठी आत्म्याचा प्रकाश जावा लागेल. आत्मप्रकाशानेच आत्मप्रकाश प्रकट होतो असं ज्ञानाला समजावे. जीवदशा आमची असते, आम्ही देहबुद्धीमध्ये असतो. हा देह मी आहे. ही जी तुझी स्थिती आहे ना आता, ही मी देह आहे, मी जीव आहे. जीवबुद्धी आणि देहबुद्धीमध्ये जगाचं जे दर्शन आहे तुला होणार, ते तुला अज्ञानासारखं वाटतं. पण तुझी ही जीवदशा नष्ट झाली, नशी झाली आणि तू शिवभावात आला, तू आत्मभावात आला, तर तुला हे सगळं जग आत्म्यासारखं दिसेल. आत्मस्वरूपानं आत्मा दिसेल, ज्ञान दिसेल. साधी गोष्ट आहे. मुलगीचं आपल्याला दिसतं की उन्हाळ्यामध्ये ऊन पडलेलं असतं आणि त्या उन्हामुळे त्याला ते वाफ शिरत जाते आणि आपल्याला दुरून असं वाटतं की तिथे पाणी आहे मृगजळ. आता आपल्याही डोळ्याला ते मृगजळ दिसतं, त्या हरणांनाही दिसतं. पण त्या सूर्याला जर विचारला पण सूर्यनारायणा तुम्हाला मृगजळ दिसतं का? हो. आणि सूर्यामुळे दिसलं ते, आणि ते आता उन्हाळ्याला दिसत, आता दिसेल का यावेळेस पावसाळ्यात दिसेल ते? म्हणजे फक्त उन्हाळ्यामध्ये उष्णतेनं जी वाफ बाहेर जाते आणि ती अशी पसरते, त्यामुळे आपल्याला पाण्यासारखा भास होतो. तात्पर्य असं की उष्णतेमुळे म्हणजे उन्हामुळे म्हणजे सूर्यामुळे ते मृगजळ तयार होतं, दिसतं आम्हाला. आणि ते काही नसतं, असेल म्हणजे काही पाणी नाहीये, वाटत ते, भासत ते. मग ज्ञानोबा विचारतात, ज्या सूर्यामुळे हे मृगजळ तयार होतं त्या सूर्याला तरी मृगजळ दिसतं का? सूर्याला कसं दिसेल ते? सूर्याच्या प्रकाशाने उलट जिथं मृगजळ असेल ना तेही दिसणार, हे आपल्याला दिसत. तेव्हा हा आमचा काहीतरी दोष आहे, म्हणून आम्हाला ते मृगजळ दिसतं. हा दृष्टीभ्रम आहे. दृष्टीमध्ये भ्रम निर्माण झाला की काही दिसतं आपल्याला, त्या दोरीचाही साप दिसतो आपल्याला, भ्रम या. तेव्हा ज्ञानोबा सांगतात सगळं ज्ञानच ज्ञान आहे, अज्ञानाचं कार्य होऊ शकत नाही. अज्ञान विचारापुढे टिकू शकत नाही, कारण विचारामध्ये बुद्धी आहे आणि बुद्धीमध्ये ज्ञान असतं आणि ते ज्ञान आत्म्याकडून तिला थोडस मिळालेलं असतं. म्हणून बुद्धीच्या पुढे ज्ञानाने हे अज्ञान टिकत नाही असं ज्ञान म्हणतात. निर्वाचिता जे धावळे तेची ती आहे डोळे, डोळ्या पुढे मिळे तेची तया. अशा प्रकारच्या या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगतात की विचाराच्या पुढे अज्ञान टिकत नाही. आता तो जो अज्ञानवादी आहे ना, पुन्हा तो आता खवळला. तो म्हणतो की ज्ञानोबा आपलं अज्ञान टिकूच देत नाही, आपलं म्हणणं मान्यच करत नाही. ते आम्हाला जे वाटतं अज्ञान ते हे नाहीच म्हणताय, म्हणून तो पुन्हा पक्ष मानतो आपला. म्हणतो ऐसे जगज्ञान जे आहे 282 मध्ये, ऐसे जगत ज्ञान जे आहे ते अज्ञान होणे निंदिये. असं हे जगाचं जे ज्ञान आहे ना ते मी अज्ञान म्हणतो, अज्ञानवादी म्हणतो. येणे अनुमाने हो पाहे आधी ऐसे, ऐसे जगत ज्ञान जे आहे ते अज्ञान होणे निंदिये. येणे अनुमाने हो पाहे आधी ऐसे. आता तो अज्ञानवादी समजला, आता जगाचं जे ज्ञान म्हणून तुम्ही सांगतात ना
ते जे जग आहे ना ते तुम्ही मिथ्या मानता की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या असं तुमचं म्हणणं आहे ना. मग आमचं म्हणणं असं आहे की ज्याला तुम्ही मिथ्या म्हणता ते अज्ञान झालं ना असा त्यांचा आक्षेप आहे. परंतु आम्ही जेव्हा मिथ्या म्हणतो तेव्हा त्या ब्रह्माच्या आणि आत्म्याच्या तुलनेने त्याला मिथ्या म्हणतो. हा विचार फार थोड्या लोकांना करतो. जे मिथ्या आहे, मिथ्या शब्दाचा अर्थ खोटं नाही, अज्ञान आहे असं नाही. मिथ्या म्हणजे परिवर्तनशील आहे, बदलणार आहे, भासमान आहे. भासमान का? ते आम्हाला जड भासत, परंतु हे जगत जे आहे ना ते अज्ञानाचं कार्य नसून ज्ञानाचं काम आहे, कार्य आहे. आणि ते जर ज्ञानाचं कार्य असेल, ज्ञानामुळे ते निर्माण झालेलं आहे, तर त्याच्यामध्येही ज्ञानच आहे, त्याच्यामध्येही आत्मतत्वच आहे. फक्त आम्हाला ते वरचे आकार रूप वगैरे दिसतं ना, आम्हाला असं वाटतं की हे सगळं अज्ञान आहे. तेव्हा आमची दृष्टी वरवरची असल्यामुळे आम्हाला ते अज्ञान वाटतं. वास्तविक कुठल्याही पदार्थामध्ये, कुठल्याही व्यक्तीमध्ये, कुठल्याही प्राण्यामध्ये, कुठल्याही विषयामध्ये अज्ञान नाही असं ज्ञानमाता म्हणतात. तुम्हाला जे जे विषय वाटतात, जे जे पदार्थ वाटतात, जे जे प्राणी वाटतात, जे जे कुठले काही वाटतं, त्या प्रत्येकामध्ये आत्मचैतन्य पसरलेले. साधी गोष्ट हो, आता समुद्रामध्ये जर गेलो आपण, समुद्राच्या काठावर उभा राहतो आणि समुद्राकडे पहा. आता समुद्राच्या पोटामध्ये कितीतरी अशा जड वस्तू आहेत, कितीतरी प्राणी आहेत, जमीन आहे, नाना प्रकारची वनस्पती आहे. समुद्राच्या पोटामध्ये मोठमोठ्या वनस्पती आहेत, पर्वत आहे, मोठमोठे पर्वत आहेत, वनस्पती आहेत, प्राणी आहेत. मग आता ते बुडून गेलेले पाण्याखाली येते, दिसत नाही तुम्हाला, आणि तुम्हाला दिसत पाणी फक्त. मग तुम्ही जर म्हणायला लागलात की समुद्रामध्ये फक्त पाणीच असतं, दुसरं काही नाही, आणि तुम्हाला दुसरं पाणी दिसतंय ना तुमच्या डोळ्याला. तुमच्या डोळ्याला नुसतं वर पाणी दिसत असल्यामुळे त्या पाण्याच्या आत जे भरलेलं आहे ते तुला दिसतं का? तर नाही. मग ते जर तुला दिसत नाही तर तू कसं म्हणतो की नुसतं पाणीच भरलेलं आहे समुद्रामध्ये? तेव्हा त्या प्राण्यांमध्ये पण चैतन्य आहे की मी आत्मा आहे की. समुद्राच्या पाण्यामध्ये असलेले प्राणी, जे जीव जंतू, जी वनस्पती, ती चैतन्य आहे ना, ती आत्मस्वरूपाची आहे ना. तात्पर्य असं की आपल्या दृष्टीला दिसणारे आणि न दिसणाऱ्या सगळ्या वस्तूंमध्ये तेच आत्मचैतन्य भरलेलं आहे असं ज्ञान म्हणणं आपल्याला सांगायचं. आणि महाराज ही जर दृष्टी आली आपल्याला की सगळीकडे आत्मचैतन्य भरलेलं आहे, तर आपण कुणाचाही द्वेष करणार नाही, मत्सर करणार नाही, हेवा करणार नाही, तिरस्कार करणार नाही. आपल्या मनामध्ये तिरस्काराच्या भावना येतात, द्वेषाच्या भावना येतात. का येतात? कारण आपण त्यांना आपल्यासारखं समजत नाही. आपल्यासारखं समजत म्हणजे आपल्यामध्ये जसं आत्मतत्व आहे तसं त्याच्यामध्ये तेच आहे, तोच आत्मा त्याच्यामध्ये आहे असं समजत नाही. म्हणून हा भेदभाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि भेदामुळे मग हे सगळं निर्माण होतं असं निर्माण होत आहे. जग आणि जगाचं जे ज्ञान आहे ना त्याला कारणीभूत आत्मज्ञानच आहे, आत्म्याचं ज्ञान आहे. जग आणि जगाचं जे ज्ञान ते आत्मज्ञानावर आधारलेलं आहे, अज्ञानावर नाही. असं ज्ञान आपल्याला
या 282 मध्ये सांगले येणी अनुमाने हो पाहे आणि ऐसे म्हणतात. ज्ञान आधी आहे का अज्ञान आहे असा प्रश्न निर्माण होतो. आणि फार महत्वाचा प्रश्न बाबा, काय अगोदर असेल मग? आता आपण त्या लहान मुलांच्या याच्यावर समजतो की ते लहान बाळ जन्माला येतात आणि मग त्यांना काहीच कळत नाही, मग ते अज्ञानी असतात ना. मग आधी काय असतं? अज्ञान. आणि मग त्याला हळूहळू ज्ञान होत जातात. म्हणजे आधी अज्ञान असतं आणि अज्ञान नाही सोडून मग ज्ञान येतं, असा आपला योगी सगळ्यांचा विचार आहे. अरे बाळांनो, अरे देवा म्हणतात. अरे किती सांगावं तुम्हाला, ते जे बाळ आहे ना छोट, त्याच्यामध्ये आत्मा आहे की नाही? ते जिवंत आहे की नाही? त्याच्यामध्ये ते चैतन्य आहे की नाही? ते ज्ञान आहे की नाही? आत्मा जर त्याच्यामध्ये आहे तर आत्म्याचं ज्ञान त्याच्यामध्ये आहे. फक्त त्याला वयाची आवश्यकता आहे. त्या अवस्थेमध्ये तो येईपर्यंत त्याला तुमचं जगाचं ज्ञान होणार नाही. परंतु त्याला भूक लागली रडकून ते जे पोरग आहे छोट, किती का लहान असेल ना, ते तुमच्याकडे पाहून हसतं की नाही? मग हसतं, ते रडतं. ते मग हे हसणं आणि रडणं कशामुळे घडतं? या अज्ञानामुळे घडून जायला का त्याचं रडणं हसणं नाही. त्याच्यामध्ये जी चेतना आहे आत्म्याची, त्या आत्मचेतनेला जे कळतं त्याच्यामुळे ते रडतं. त्याला काही त्रास झाला की रडायला लागतं, ते बरोबर आहे. आणि त्याला सुख झालं की ते हसायला लागतं. तेव्हा सुख आणि दुःख याची प्रतीती, याचा अनुभव अगदी किती छोट्या लहान लहान बाळाला होतो. मग हे अज्ञानाचं कार्य आहे म्हणून म्हणतात अज्ञान कुठेच नाही. एक अवस्था यावी लागते, त्या अवस्थेमध्ये ती पक्वता येते आणि मग ते कळायला लागतं. साधी गोष्ट आपण पहा, आता हे आपले डोळे, हे आपले डोळे आता सूर्याला सुद्धा पाहू शकतात. त्या वेळेला सूर्यावर प्रात करणारे लोक सूर्य पाहत बसतात उघड्या डोळ्याने, तसं पाहू नये. परंतु जेव्हा बाळ लहान असते, बाळ असतं ते, तेव्हा त्या बाळाचे डोळे अगदीच मऊ असतात, छोटे असतात. तेव्हा त्या बाळाला हा नाही सुद्धा सवय होती. म्हणून बघा, जी बाळंतन झालेली बाई असते, तिची जी खोली असते ना, तिथं साधा दिवा लावलेला असतो, वातीचा दिवा असतो. तिथं हा ट्यूबलाईट नाही चालत. आपल्याकडे फार नियम होते आरोग्याचे, कारण ह्या अशा डोळ्या ह्या दिव्यांनी देऊन गुजरतात. ते आता ते जन्माला आलेले आताशी त्याचे डोळे उघडून राहिलेले, तर ते पाहायला लागते आणि त्याला तुम्ही भडक प्रकाशामध्ये ठेवता, त्यामुळे त्याच्या डोळ्यावर परिणाम होतो. तेव्हा डोळ्यांची त्या ठिकाणी अशक्तता, कमी शक्ती असल्यामुळं त्याला तो प्रकाश सहन होत नाही. पण ती शक्ती जशी वाढत जाते, तसं तो मोठं होत जातं, तसं ते सूर्यालाही पाहू शकतो. हा लाईट का आपण सूर्याकडे सुद्धा पाहू शकतो. याचा अर्थ असा की काही काळ लागतो. तसं न कळणाऱ्या वस्तू सुद्धा हळूहळू एका विशिष्ट अवस्थेमध्ये आल्यानंतर आपल्याला सगळं कळायला लागून जातं. अशा प्रकारचा हा उद्देश जो आहे तो आपल्याला अशा कधी सांगताय की जगामध्ये न कळणं हे अज्ञान नाही. ते जे न कळणं आहे ते सुद्धा
ज्ञानावरच आधारलेलं असतं आणि ते ज्ञान आपल्याला प्राप्त झालं की मग जे कळणं न कळणं आहे ते निघून जातं. असं ज्ञान आपल्याला सांगतात. तेव्हा अज्ञान म्हणून गोष्ट नाही. अज्ञान हा नुसता शब्द निर्माण झालेला आहे असं धर्म कोणतीच आहे. अज्ञान हा नुसता शब्द आहे. आता त्याला उत्तर देतात त्या पूर्ण पक्षाला. ते म्हणतात की सगळं अज्ञानच आहे ना. त्याला उत्तर असं देतात 283 येते. या 283 मध्ये ज्ञानवाद या अज्ञानवाद्यांना उत्तर देत आहे. ते म्हणतात तर अज्ञान त्रिशुद्धी नाही. आता स्पष्ट सांगताय अज्ञान त्रिशुद्धी नाही म्हणजे त्रिवार सांगतो मी. पुन्हा सांगतो तुम्हाला की अज्ञान नाही, त्रिशुद्धी नाही. हे जगची ठेविले ठाई, हे जगच ठेविले ठाई. जे धर्म धर्मित्वे कही ज्ञान अज्ञान से, जे धर्म धर्मित्वे कही अज्ञान ज्ञान से. अतिशय सुंदर श्लोक आहे धर्माची. याच्यामध्ये आता ते धर्म आणि धर्मी यांचं स्वरूप स्वरूप आहे. आणि ते म्हणतात अज्ञान केव्हा सिद्ध होत नाही. अज्ञान केव्हा सिद्ध होत नाही. अज्ञान त्रिशुद्धी नाही. त्रिशुद्धी नाही म्हणजे कितीही तुम्ही प्रयत्न करा हो अज्ञान सिद्धच होणार नाही. अज्ञान आहे हे कधीच मला सिद्ध करता येणार नाही. हे आता त्या जगाने ठेवून टाकलं की अज्ञान नाही. तुम्ही म्हणत बसा हे जग म्हणजे अज्ञानाचं कार्य ना, संसार म्हणजे अज्ञान आहे, नियामक म्हणजे अज्ञान आहे. पण अज्ञान कुठंच नाही. अज्ञान नाहीच आहे. त्रिशुद्धी नाही. यांच्यामध्ये ज्ञान आणि अज्ञान यांच्यामध्ये धर्म आणि धर्मभाव कसा संभवेल, कसा असू शकेल. हे बघा आता ही साखर आहे, खरी साखर आहे. हा साखरेचा खडा गोड लागतो. दुधी हा त्याचा धर्म झाला. त्या साखरेचा धर्म काय झाला? गोडी. धर्म म्हणजे त्याचा गुण. या साखरेच्या खड्याचा गुण काय आहे? गोड लागला. हा त्याचा धर्म झाला. आता धर्म आणि धर्मभाव हे या खड्यावर अवलंबून. या खडा आणि त्याचा धर्म या खड्यावर येते. आता ज्ञानोबा सांगतात तुमच्या अज्ञानाला धर्म आहे का? कुठल्या धर्माने तुमचं अज्ञान जगते जगामध्ये सांगा बरं. हा ज्ञानाला धर्म आहे. ज्ञान प्रवाही आहे. ज्ञान वाहत, ज्ञान पसरत, ज्ञान प्रकाशमय आहे. हा म्हणजे त्याला धर्म झाला. प्रकाशमय हा त्याचा धर्म आहे. तसं तुमचं अज्ञान प्रकाशत का? हा आपला अज्ञानाचा असं कधी झालंय का? अज्ञानाचा कुठेही प्रकाश करत नाही. कोणता धर्म अज्ञानाला सांग तरी. तेव्हा धर्म आणि धर्मी या दृष्टीने जरी पाहिला पण तरी हे जे अज्ञान तुमचं टिकतच नाही. ज्ञानाला जसा धर्म आहे, ज्ञान जसं धर्म आणि धर्मी या भावामुळे जगतं तसं तुमचं अज्ञान टिकत नाही, जगत नाही. असं धर्म म्हणतात. सुंदर विचार आहे हा. आता तुम्हाला असं म्हणायचंय का की अज्ञानापासून ज्ञान झालं? ज्ञान हे अज्ञानाचा धर्म आहे का?
आणि वेगळीपणा काय करतात? अज्ञान जे आहे ते ज्ञानाला निर्माण करेल का? अज्ञान ज्ञानाला कधीच निर्माण करू शकत नाही. जर तुमचं अज्ञान असेल ना तर ते ज्ञानाला कधी निर्माण करू शकत नाही. हा ज्ञान जे आहे ना ते तुमचं अज्ञानाला हाकलून जावे. हा त्याच्यामध्ये तसं तुमचं अज्ञान ज्ञानाला हाकलून लावू शकतं का? नाही. किंवा तुमच्या अज्ञानामध्ये ज्ञान आहे तेव्हा ज्ञानाची बघा ज्ञानाची शक्ती मोठी आहे, अज्ञानामध्ये शक्ती नाही. अज्ञानामध्ये जर शक्ती असली तर अज्ञानाने फार मोठं कार्य केलं असतं. अज्ञानामध्ये शक्ती नाहीये, ज्ञानाशक्ती असते. ज्ञानात उजेड आहे, ज्ञानामध्ये तेज आहे. आणि म्हणून त्या ज्ञानाच्या शक्तीपुढे, त्या ज्ञानाच्या तेजापुढे तुमचं अज्ञान टिकू शकत नाही का? असं ज्ञानवंती आता स्पष्ट या लोकांना सांगून टाकलेलं आहे. तेव्हा ज्ञान त्रिशुद्धी नाही, हे जगच ठेविले ठाई, जे धर्म धर्मित्वे काही ज्ञान अज्ञान असे. किंवा ते म्हणतात ज्ञान हा अज्ञानाचा धर्म कसा होऊ शकतो? होऊ शकत नाही. अज्ञानाचा स्वभाव काय सांग बरं? त्यामुळे अज्ञान हे आच्छादून टाकतं, आवरून घालतं, विक्षेप आणतं, असं शास्त्राने केलंय. अज्ञानाचं कार्य काय? अज्ञान हे झाकून टाकणार असतं. त्याला स्वतःला झाकता येतं त्याला अज्ञानाला. अज्ञानचं जग असतं. आता जर मला बातम्या म्हटलं की जा तू गोष्ट घेऊन किंवा हे झाकून टाक, ही वस्तू जाऊ शकते का तिथे झाकायला? पण जड वस्तू, ही जड वस्तू काही करू शकत नाही. तसं हे तुमचं जे अज्ञान आहे ना, हे अज्ञान जड आहे. जर तुम्ही म्हणता तर या जड वस्तूला झाकण्याची क्रिया कशी करता येईल? आता घरामध्ये आपण पाहतो ना, आपल्या घरातल्या पहिल्या सुनेला पुण्याला असेल, कोणाला सांगतो अरे जा रे ती खिडकी लावून दे, जा रे ते भांडण झाकून ठेव, जा रे माटा फडकं ठेवून दे, माठ झाकून टाक. आता हे जे झाकण्याचं काम, बंद करण्याचं काम आहे, हे जर आपण आता त्या खिडकीला सांगितलं, हो खिडकी बाई या खिडकीला सांगितलं, जा ती खिडकी बंद करून टाक. खिडकीला बंद करून टाक. माटावर झाकून कोण ठेवेल? ते झाकून त्याच्यात बसेल का? अरे त्याच्यासाठी सुद्धा ज्ञानमय असा जो चैतन्याचा विषय तो करू शकतो. ते त्याला माहिती की कसं झाकावं, कसं बंद करावं. अज्ञानाला काही कळत नाही ना. अज्ञान काय? अज्ञान म्हणजे तुला कळलं ना. म्हणून अज्ञानाला काही करता येत नाही असं ज्ञानोपाता म्हणून झाले. तेव्हा अज्ञान हे ज्ञानावर आधारलेलं एक तुमची समजूत आहे असं ज्ञान म्हणतात. अज्ञान हे ज्ञानावर आधारलेली समजूत आहे, कल्पना आहे. आणि कल्पनाच राहते शेवटी, कल्पित असते ना ती, म्हणून ती खरी नाहीये असं ज्ञान म्हणतात. तेव्हा आपल्याला किती पद्धतीने या अज्ञानी लोकांची समजूत काढून वेगवेगळ्या प्रकारचं सांगणे. ज्ञान आणि अज्ञान यामध्ये समता नाही, समानता नाही. आणखी वेगळा सांगतात. एखाद्या वेळेला चुकून जर ज्ञान अज्ञानासारखं दिसायला लागलं ना तर मग आम्ही म्हणू अज्ञान असते. परंतु ज्ञान अज्ञानाचं उलट आहे. जे त्याच्या विरोधात आहे ते त्याच्यासाठी कसं नाही? विरोधी वस्तूला तुम्ही त्याच्यासाठी कसं समजता?
हा मोठा प्रश्न म्हणतात ज्ञान हे अज्ञानासारखं नाही किंवा तुम्ही जरा ज्ञान अज्ञान म्हणतात ते ज्ञानासारखं होऊ शकत नाही. ज्ञानाच्यामध्ये जर विरोध आहे तर त्यांचे धर्म सारखे कसे असू शकतात आणि जर त्यांचे धर्म सारखे नसतील तर मग अज्ञानाचे धर्म कोणते आहेत आणि ते अज्ञानाचे धर्म ते अज्ञान या ज्ञानाशिवाय तो करू शकत नाही. हा पर्याय जगामध्ये अज्ञान नाही हा सिद्धांत जगामध्ये सर्वत्र सगळ्या ग्रंथांमध्ये मानलेला या प्रकरणामध्ये. आता अज्ञानाला 284 बोली सांगतायत. आता हे दृष्टांत आहेत त्याला अज्ञान नाही कसं नाही होते त्याला दृष्टांत देत आहेत. म्हणजे अज्ञानामध्ये अज्ञान आहे म्हणतात ना त्यांना दृष्टांताने समजून सांगतायत. बघा समजले का जळा मोती घे का जळा मोती घे राखून दिया दीपूजिए तरी ज्ञानधर्मी होय अज्ञानाचा. ज्ञानवासून सांगतात की हे जर होऊ शकलं तर आम्ही तुमचं म्हणणं मानू आणि हे जर होऊ शकत नसेल तर तुमचं म्हणणं चुकीचं. मग आता काय म्हणतात का जळा मोती घे जळ म्हणजे पाणी. मोती माहिती तुम्हाला मोती पाण्यात होतात शिंपल्यामध्ये मोती जमतात ना पाण्यामध्ये जी शिंपले असतात ना त्या शिंपल्यामध्ये मोती खरे मोती तिथे निघतात. बरं आता ज्ञानोबा विचारतात पाणी मोती तयार करतात. पाण्यामध्ये मोती राहतात हे खरं आहे तिथं ते जन्माला येतात हे खरं आहे परंतु पाण्यामुळे मोती तयार होत नाही. पाणी मोत्याला जन्म देत नाही. म्हणजे जन्म देईल. पाण्यामुळे मोती तयार होत असतात. जर पाण्याने मोठी जन्म दिली ना तर आम्ही तुमचं अज्ञान मान्य करू. ते शक्यच नाही. पाण्यामुळे मोठीच होणार नाही. नाही मग आमच्या घरामध्ये जरी आम्ही पाणी वापरतो तिथे मोठी सापडली पाहिजे माठामध्ये आम्हाला जरूर नाही का. अहो आज माठ करून टाका बरं का त्याच्यामध्ये मोती तयार होतात. अरे वा मग आम्ही 1 2 3 4 4 माठ भरले असते तर नाही का. जर मोती तयार होतात पाण्यामध्ये तर मग खूप पाणी भरलं असेल परंतु पाण्यामुळे मोती तयार होती. मोती जळाला उत्पन्न करतो काय नाही. किंवा दुसरं उदाहरण करण्याला राखून दिया दीपूजिए राखेने तुम्हाला दिवा लावता येईल का हो. अरे राख झालेली आहे आणि त्या राखेने दिवा पेटवतो तो वेळ आहे का काय रात्रीला दिवा लागेल का. हा राखीला जर दिवा लावला ना तर आम्ही म्हणून तुमचं आज्ञान बरोबर आहे. ते शक्यच नाही होते अशक्य गोष्टी त्या. राखीने दिवा लागत नाही आणि पाण्यामुळे मोती तयार होत नाही. त्या अशा अशक्य गोष्टी आहेत. त्याप्रमाणे तुमचं हे जे जगाबद्दलचं जे अज्ञानात जे म्हणतात ते सुद्धा तसंच होत आहे. तेव्हा त्याप्रमाणे ज्ञान हा अज्ञानाचा धर्म होऊ शकत नाही. अशा प्रकारचे दृष्टांत ज्ञान आपल्याला देऊन राहिलेले काही आणखी दृष्टांत उद्या पाहू आपण. आणि या दृष्टांतांनी ते त्या अज्ञानी लोकांची समजून करतात की हे जर खरं होतं मग तुमचं म्हणणं करत. अशा प्रकारचा हा उल्लेख आहे. आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम.